हॅलो फ्रेंड्स, डिस्कस करूयात फर्स्ट चॅप्टर मधली एक्झरसाइज 1.1 यातला 10th क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत. द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर इन एपी. हे काय आहे एपी? एपी ज्याला आपण म्हणतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्याला आपण मराठीमध्ये अंकगणितीय श्रेणी वगैरे म्हणतो. इथे एक एक्झाम्पल देतो. समजा माझ्याकडे काही नंबर्स आहेत. समजा 5 आहे, त्याच्यानंतर 8 आहे, मग 11 आहे, 14 आहे, है ना. आणि मग पुढचे नंबर्स काय येतील त्याचा अंदाज आपण बांधू शकतो. कारण या प्रत्येकातला एका विशिष्ट नंबरने हे नंबर्स वाढत आहेत. बघा 5 आणि 5 नंतर 8 कसा आला, याच्यामध्ये 3 ऍड केलेला आहे, है ना. इथे कसा आला, हा 3 ऍड केला. इथे सुद्धा हा +3 ऍड करत गेला. तर या टाईपचं जे प्रोग्रेशन असतं, है ना, त्याला आपण म्हटलेलं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, है ना. 10th क्लासमध्ये तुम्ही डिस्कस केलेलं आहे, किंवा याला मराठीमध्ये अंकगणितीय श्रेणी वगैरे आपण म्हटलेलं आहे. ओके. तर एक ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे, राईट. आणि त्याचे हे जे 3 अँगलचे जे मेजर्स आहेत ते कसे आहेत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, है ना. एबी ला काय म्हणायचं शॉर्टमध्ये, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ओके. शॉर्ट मध्ये याला एपी म्हणतात. तर ट्रायंगलचे जे 3 अँगल आहेत ते एपी मध्ये आहेत, है ना. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे समजा पहिला अँगल समजा जर एक्स असेल तर विशिष्ट नंबर त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर दुसरा अँगल मिळेल, आणि सेम नंबर ऍड केल्यानंतर सेकंड मध्ये आपल्याला थर्ड अँगल मिळणार आहे. आणखीन काय दिलं याच्यामध्ये, अँड द ग्रेटेस्ट इज. आता 3 अँगल मधला जो कोणता सपोज असे आहे, समजा 3 सपोज, हा जो ग्रेटेस्ट आहे हा कसा आहे, या स्मॉलेस्ट पेक्षा 5 टाइम्स आहे. म्हणजे हा जर सपोज 20 डिग्री असेल तर हा असणार आहे 100 डिग्री, है ना. अँड द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट किंवा लिस्ट, LEST, लिस्ट म्हणजे लहानात लहान. तर 3 अँगल पैकी एक नक्कीच मोठा असेल सगळ्यामध्ये, एक सगळ्यात छोटा असेल. तर सगळ्यात मोठा हा सगळ्यात छोट्यापेक्षा 5 पटीने तो मोठा आहे. ओके. तर हे एवढं आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला ट्रायंगलचे अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायचे, तेही डिग्री आणि रेडियन्स मध्ये. तर बघा, जेव्हा 3 अँगल जेव्हा आपण एपी मध्ये कन्सिडर करतो, किंवा 3 नंबर्स असतील वगैरे, तर ते आपण जनरली काय करतो, पहिला घेतो A-D, दुसरा घेतो A, आणि तिसरा घेत असतो A+D. याच्यामध्ये तुम्हाला हे सिम्बॉल्स नक्की माहित असतील. हा जो डी असतो तो डिफरन्स असतो, है ना. जसे इथे या ठिकाणी 3 हा जो डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स, 8 5 गेले 3, 11 8 गेले 3, 14 11 गेले 3, हा जो डिफरन्स आहे, है ना, या डिफरन्सला आपण डी ने डिनोट करत असतो. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलात, आता याच्यामध्ये या श्रेणीमध्ये, या एपी मध्ये, या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये पहिली टर्म काय आहे, 5 आहे. फर्स्ट टर्मला ए या लेटरने डिनोट करतात. आणि मग दुसरा जो नंबर आहे तो कसा मिळतो आपल्याला, या ए मध्ये जेव्हा हा डिफरन्स ऍड केला जातो, ए मध्ये म्हणजे या 5 मध्ये जेव्हा 3 ऍड केला जाईल तेव्हा आपल्याला मिळणार 8, है ना. तर 3 नंबर्स जे आपल्याला एपी मध्ये घ्यायचे, तर ते A-D, A आणि A+D असे आपल्याला सिलेक्ट करायचे. ओके. तर समजा हा तो ट्रायंगल असेल. फिगर काढणे काही कंपल्सरी नाही, पण आपल्याला एक थोडासा अंदाज यावा समजावं म्हणून आपण फिगर ड्रॉ करूयात. आपण काय करूयात, सगळ्यात मोठा हा अँगल आहे, याला आपण सपोज करूयात A+D, है ना. सगळ्यात छोटा हा असेल समजा A-D, आणि हा मधला, या दोन्हींच्या मधला सपोज हा असेल A. ओके. आणि नक्कीच मग या तिघांची बेरीज काय झाली, 180 येईल. त्याच्यापासून आपण बाकीचे अँगल्स आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहिल्यांदा आपल्याला सपोज करावं लागेल हे 3 अँगल्स. तर लिहा तुम्ही, लेट द अँगल्स बी, राईट डाऊन, लेट द अँगल्स बी A-D, A+D, है ना. समजा ते 3 अँगल्स हे आहेत. बघा, पहिला कसा आहे, A-D आहे. याच्यामध्ये जर डी ऍड केला तर -D+D कडून शिल्लक राहणार ए. मध्ये पुन्हा एक डी ऍड केला तर A+D मिळणार. म्हणजे 3 नंबर कसे आहेत,
एपी मध्ये आहेत, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. बघा या दोघांमधला डिफरन्स डी आहे, या दोघांमधला सुद्धा डिफरन्स काय आहे, डी आहे. ओके, आता हे जे 3 अँगल आहेत कशाचे आहेत, लेट द अँगल्स बी ए मायनस डी ए प्लस डी ऑफ अ ट्रायंगल. हे ट्रायंगलचे 3 अँगल आहेत, राईट. मग हे ट्रायंगलचे जर 3 अँगल असतील तर ह्या सगळ्यांची सम किती येणार आहे, 180 डिग्री ऑफकोर्स. देअरफॉर ए मायनस डी पहिला अँगल, ए हा दुसरा अँगल आणि ए प्लस डी हा तिसरा अँगल, त्या सगळ्यांची बेरीज येणार 180. आता यांची जर आपण या तिघांची जर बेरीज करायला लागलो, सम घेऊ लागलो, तर हा प्लस डी आणि हा मायनस डी कॅन्सल होईल. ए आणि ए किती झाले, 3a इक्वल टू 180 डिग्री. अँड दिस इम्प्लाइज 3 ने जर डिव्हाइड केलं तर ए बरोबर आपल्याला मिळतो 60 डिग्री. म्हणजे एक अँगल आपल्याला मिळालेला नक्कीच हा इथला तो आहे 60 डिग्रीचा. आता हा डी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. डी कसा फाइंड आउट करायचा, त्यासाठी हे याचा आपण वापर करूयात. अँड द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. जो मोठा कोन आहे ए प्लस डी हा कसा आहे, या ए मायनस डी पेक्षा 5 टाइम्स आहे. गिवन दॅट ग्रेटेस्ट अँगल कोणता, ए प्लस डी इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. कोणता आहे स्मॉलेस्ट, ए मायनस डी. हे आपल्याला दिलेलं आहे. मग याच्यावरून काय मिळेल आपल्याला कंडिशन, ए प्लस डी बरोबर है ना, हा ए प्लस डी कसा आहे, या ए मायनस डी च्या 5 टाइम्स आहे. म्हणजे या लहानाची 5 पट जर केली तर आपल्याला हा मोठा अँगल मिळेल. त्याला आपण सॉल्व्ह करूयात. सॉल्व्ह करताना ए ची व्हॅल्यू आपण 60 डिग्री फाइंड आउट केली आहे. तर ए च्या जागी 60 ठेवू प्लस डी 5 ने मल्टिप्लाय नंतर करूयात. सध्या याच्या जागी 60 ठेवू. चला हा 60 डिग्री प्लस डी मल्टिप्लाय बाय 5 ने मल्टिप्लाय करू 300 डिग्रीज मायनस 5d. मायनस 5d इकडे घ्या, इकडचा एक आणि इकडचे आलेले 5 है ना, टोटल होते 6d. आणि हा 60 इकडे जाऊन सबट्रॅक्ट करूयात. 300 मधून 60 गेले तर 240 राहणार. आणि मग डी आपल्याला मिळेल या 6 ने डिवाइड केलं तर 40 डिग्री. डी ची व्हॅल्यू मिळाली 40. मग अँगल्स काय असणार आहेत, ए आहे 60 है ना, या 60 मधून 40 गेले तर हा किती राहील, 20 डिग्री राहील. ए ची व्हॅल्यू तर आपण फाइंड आउट केलेली आहे ती म्हणजे 60. आणि ए मध्ये डी ऍड करायचा, ए आहे 60, डी मिळाला हा 40. तर 60 आणि 40 किती झाला, 100 डिग्री. आता ह्या तिघांची बेरीज करून बघा काय मिळतं, 100 60 आणि 20 म्हणजे 180 टोटल या सगळ्यांचं होतं. आणि ते बरोबर आहे. तर इथे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. देअरफॉर ए मायनस डी इक्वल टू ए 60 डिग्री, डी इज 40 डिग्री, so 20, and a plus d, so 60 plus 40, which is 100 degree. है ना? Therefore, angles are, है ना? Triangle चे angles काय आले तर आपल्याला मिळाले, सगळ्यात छोटा 20, त्यानंतर 60 डिग्री and 100 डिग्री. हे 3 अँगल मिळाले. हे डिग्री मध्ये मिळालेत मित्रांनो, राईट आहे. तर याचं आपल्याला कन्व्हर्शन कशामध्ये करावं लागेल, रेडियन्स मध्ये करावं लागेल. वी फाइंड अँगल्स इन रेडियन्स, है ना, रेडियन मध्ये फाइंड आउट करूयात. तर त्याचं कन्व्हर्शन कसं करायचं हे आपल्याला माहिती आहे. याच्या पूर्वीच्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे चांगल्या पद्धतीने. जर एखादा अँगल आपल्याकडे डिग्री मध्ये असेल, है ना, 20 डिग्री आहे, इक्वल टू 20 ला काय करायचं, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करू तर हा अँगल आपल्याला रेडियन मध्ये मिळतो, है ना. पाय बाय 180 लक्षात ठेवा. जर डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. काय होणार, कॅन्सल 0, 2 ने कॅन्सल केल्यास इथे 9 येईल. सो पाय बाय 9 रेडियन.
राईट. ओके. त्यानंतर अँगल आहे 20 झाला 60. 60 साठी परत 60 इंटू पाय बाय 180. 0 कॅन्सल होणार है ना. एवढी रेडियन्स येतील. 6 त्रिक 18 तर पाय बाय 3. बघा काही 30, 60, 90 हे तर आपलं पार्ट पाहिजेत. 30 डिग्री म्हणजे असतो पाय बाय 6, 60 डिग्री म्हणजे असतो पाय बाय 3 आणि 90 डिग्री म्हणजे असतो पाय बाय 2. ओके. याच्यानंतर 100 डिग्री आहे अँड 100 डिग्रीचं रूपांतरण आपल्याला कशामध्ये करायचं, रेडियन मध्ये करायचंय. तर या 100ला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करूयात. काय होणार बघा, 1 0 कॅन्सल होणार, 2 ने कॅन्सल केल्यास 2 5 10, 2 9 18 तर 5 पाय बाय 9 एवढे रेडियन्स येते. देअरफॉर अँगल्स आर काय असतील अँगल्स इथे डिग्री मध्ये जसे दिले 20, 60 आणि 100 तर रेडियन मध्ये काय आहेत, पाय बाय 9 रेडियन कॉमा पाय बाय 3 रेडियन. हा सी जो आहे ना त्याला रेडियन म्हणायचंय अँड 5 पाय बाय 9 रेडियन. राईट. तर हे ते 3 अँगल्स आहेत ट्रायंगलचे जे एपी मध्ये होते म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये होते. ओके नाही. 20, 60 आणि 100 बघा प्रत्येकामध्ये 40-40 ऍड केल्यानंतर मिळतात. 20 मध्ये 40 ऍड करा 60, 60 40 ऍड करा 100 मिळून जातो. राईट. पुढचा प्रॉब्लेम कंटिन्यू करूयात. नंबर 11. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल 2 adjacent angles are 40 degree and pi by 3 radian. पहिल्यांदा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय असतो लक्षात घ्या, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन ना. तर हा असतो या पद्धतीने, म्हणजे असा चौकोन ज्याचे 4ही शिरोबिंदू कुठे असतात तर वर्तुळावर असतात. राईट. असं इथे आपण ड्रॉ करूया. ओके. हा इथे तर समजा हा ABCD हा चक्रीय चौकोन आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, म्हणजे ज्याचे हे 4ही शिरोबिंदू 4ही व्हर्टायसेस कुठे असतात सर्कलवर असतात. आणि या सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ची प्रॉपर्टी काय असते की हे जे अपोजिट अँगल्स असतात या दोन्हींची बेरीज 180 असते. आणि परत या दोघांची सुद्धा जर आपण सम घेतली तर या दोन्हींची सम सुद्धा किती असणार आहे 180. या दोघांची 180 या दोघांची 180 टोटल 360. ओके. तर आपल्याला काय दिलं त्यांनी या सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये ऍडजसंट अँगल्स, ऍडजसंट म्हणजे कंटिन्यू येणारे दोन, हे 2 ऍडजसंट आहेत किंवा हे 2 ऍडजसंट आहेत, हे 2 ऍडजसंट आहेत, हे 2 ऍडजसंट आहेत. मात्र ए आणि सी हे अपोजिट आहेत आणि हा बी आणि हा डी हे 2 सुद्धा अपोजिट आहेत. ओके. तर कोणतेही 2 सलग येणारे 2 कंटिन्यू येणारे 2 याला आपण म्हणतो ऍडजसंट अँगल्स. तर त्यांचं मेजरमेंट किती आहे, एक आहे 40 डिग्री आणि दुसरा आहे पाय बाय 3 रेडियन. बघा याच्या पूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये 60 डिग्री आपण रेडियन मध्ये कन्व्हर्शन केल्यानंतर आपल्याला मिळाला होता पाय बाय 3 रेडियन, किंवा पाय बाय 3 आणि 60 हे सेमच आहेत, एक डिग्री मध्ये दुसरा रेडियन मध्ये. म्हणजे एक जो अँगल आहे समजा हा अँगल सपोज दिला आपल्याला, हा दिलेला आहे 40 डिग्री आणि याच्यात जवळचा दुसरा एक अँगल हा आहे पाय बाय 3 है ना. पाय बाय 3 म्हणजे हा आपण किती कन्सिडर करू शकतो मित्रांनो, हा 60 डिग्री. ओके. तर आता ह्या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी काय असते, जे अपोजिट अँगल्स असतात त्यांचे सम किती असते 180 असते. जर हा जर 40 चा असेल तर हा नक्की कितीचा असला पाहिजे 140, कारण मग दोघांची बेरीज 180 येणार. हा पाय बाय 3 रेडियन म्हणजे 60 आहे तर हा किती असला पाहिजे है ना. हा जर 60 असेल तर ह्या दोघांची बेरीज 180 येण्यासाठी हा झाला 120 चा. अगदी सिंपलचा प्रॉब्लेम आहे. तर सगळे अँगल्स काय झाले, याला आपण पाय बाय 3 च्या ऐवजी आपण आता 60 लिहूयात, 60 डिग्री करू याला. राईट. तर मग 40, 60, 140 आणि 120 असे ते अँगल्स असतील. ओके. आपण फटाफट सोल्युशन लिहून घेऊयात, तुम्ही पण लिहा. लेट ABCD be a cyclic quadrilateral in which ही फिगर तुम्ही पाहिजे तर ड्रॉ करू शकता, in which
मेजर ऑफ अँगल सी है ना, त्या सी ला आपण म्हटलेलं आहे 40 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल हा बी, याला आपण लिहूयात π/3 रेडियन है ना. दॅट इज मेजर ऑफ अँगल बी इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, त्याचं कन्व्हर्शन करू डिग्रीमध्ये π/3 इंटू 180/π. रेडियनचं आपल्याला काय करायचं आता, डिग्री करायचं. तर हे पाय कॅन्सल होणार, 3 ने जर कॅन्सल केलं तर इथे मिळतं 60. तर हा आला 60 डिग्री. ओके, दोन अँगल आहेत आपल्याकडे. सी चं मेजरमेंट आहे 40 आणि बी चं मेजरमेंट आहे 60 डिग्री. इथे लिहूयात आपण, वी नो दॅट है ना, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी मित्रांनो, वी नो दॅट सम ऑफ opposite angles of a cyclic quadrilateral is 180 degree. Therefore, मग असं असल्यामुळे काय होणार आहे, हा सी आणि ए ची सम किती होणार आहे, 180. सो मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 180 डिग्री. सी चं मेजरमेंट आहे 40, हा 40 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल ए आपण ठेवूया तसाच. तर हा आहे 180 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए काय मिळेल मग आता, हा 40 इकडे जाऊन वजा होणार 140 डिग्री. ओके, याला पाहिजे तर तुम्ही रेडियन मध्ये कन्वर्ट करू शकता, पण सॉरी तसं काही ते विचारलं नाही. फाइंड द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल डिग्री म्हटलं, रेडियन मध्ये काही विचारलं नाही, आपण काय रेडियन मध्ये फाइंड आउट करणार नाही. नेक्स्ट, अँड जसं आता या दोघांची बेरीज 180 झाली, तसं आता या दोन अँगलची बेरीज सुद्धा किती होणार, 180 होणार. सो मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल बी ऑल्सो 180 डिग्री. बी आहे 60, आपण कॅल्क्युलेट केलं, त्यांनी π/3 दिलाय है ना, π/3 म्हणजे 60 डिग्री. मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. देयरफॉर मेजर ऑफ अँगल डी है ना, डी चं काय येणार मेजरमेंट, हा 60 वजा करू आपण तिकडे जाऊन, 180 तून 60 गेले तर 120 डिग्री बस है ना. फायनली देयरफॉर अँगल्स आर, कोणाचे, या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अँगल्स काय असणार, देयरफॉर अँगल्स आर काय काय आहेत, म्हटलं तर आपण असं या ऑर्डर मध्ये लिहू, कुठल्या ऑर्डर मध्ये काय प्रॉब्लेम नाही. 40 डिग्री, नेक्स्ट 60 डिग्री, नेक्स्ट 140 डिग्री अँड 120 डिग्री. ओके, राईट. पुढचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, वन अँगल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर 2π/5 रेडियन. एक फिगर काढूयात आपण, एक क्वाड्रिलॅटरल कन्सिडर करूयात. हा समजा आहे ए बी सी डी. ओके, एकाचं मेजरमेंट दिलेलं आपल्याला 2π/5 रेडियन, राईट आहे. आता याला आपण डिग्री मध्ये कन्वर्ट करू शकतो. या 2π/5 ला आपण जर 180/π ने मल्टिप्लाय केलो तर हा जो रेडियन मधला अँगल होता त्याचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये होणार आहे. पाय कॅन्सल होणार, हे 5 न कॅन्सल केल्यास 5 3 15 5 6 30 आणि 36 दुनी 72 म्हणजे 72 डिग्रीचा हा अँगल आहे. दिस इज इक्वल टू 72 डिग्री. ओके, आता राहिले 3 अँगल ए बी आणि सी, त्यांच्याबद्दल काय माहिती दिलेली आहे. अँड द मेजर्स ऑफ द अदर 3 अँगल्स आर इन द रेशो 2:3:4. आता राहिलेले हे जे 3 अँगल आहेत ए बी आणि सी, हे कुठल्या रेशो मध्ये आहेत, 2:3:4 मध्ये आहेत. मग त्यांचं मेजरमेंट आपण कन्सिडर करूयात है ना. आता सॉरी, याच्यामध्ये काहीतरी एक मल्टिपल असेल. रेशो आहे 2:3:4, म्हणजे अँगल्स काय असणार आहेत, एक आपल्याला कॉमन मल्टिपल घ्यावी लागते. याच्या पूर्वीच्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण डिस्कस केले, जेव्हा अँगल्स एखाद्या रेशो मध्ये दिल्या जातात तेव्हा त्याला के टाइम्स आपण त्याचं मेजरमेंट कन्सिडर करायचे. समजा बाकीचे राहिलेले 3 अँगल समजा आहेत 2K,
3K आणि 4K. ओके, आता याला पुढे काय सॉल्व्ह करायचंय. आपल्याला माहिती आहे की चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज असते 360 डिग्री. त्याच्यापैकी हा 72 तर गेला, 72 मायनस करू, काय राहते बघा. इथे 10, एक इकडे घेऊ, 10, 10 2 गेले 8, इथं 5 राहिले, 5 मधनं 7 जात नाही, इकडे घेऊ, 15 7 गेले 8, 3 इकडे गेलेला, तर इथं राहिले 2, 288 डिग्री. म्हणजे ए बी सी या तिघांमध्ये आता राहिलं 288 डिग्री. प्रत्येकाचं मेजरमेंट आहे 2K 3K 4K. या राहिलेल्यामध्ये सपोज हा 2K असेल, समजा हा 3K असेल आणि हा असेल 4K. ह्या तिघांची तर बेरीज किती यायला लागली 288. ह्यांची जर आपण सम केलो तर 288 डिग्री मिळणार. मग इकडे लेफ्ट साईडला काय होतं, 4 आणि 3 7 आणि 2 9K बरोबर 288 डिग्री. मग K ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 9 इकडे डिवाइड करावं लागेल ना, तर काय होणार आहे 288 भागिले 9 काय मिळतो बघा की 9 27 9 2 18 32 डिग्री मिळतो हा ना. मग याच्यातला हा 2K किती असेल, K च्या जागी जर आपण 32 ठेवलं तर 32 2 64 डिग्री. पुन्हा आहे 32 त्रिक 32 गुणिले 3 हा असेल 96 डिग्री. आणि 32 गुणिले 4 32 2 64 64 2 128 डिग्री असणार आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता ह्या तिघांची जर तुम्ही बेरीज केलात तर काय मिळेल बघा. 8 आणि 6 14 आणि 4 18 8, हातचाला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 9 12, 12 आणि 6 18 8 आणि हातचा 1, इथला 1 इथला 1 झाले 288 बरोबर. या तिघांची बेरीज 288 मिळते. आणि चौथा जो पहिला जो अँगल दिलेला 2π/5 रेडियन म्हणजे 72 डिग्री. तर परत याच्यामध्ये चौथा अँगल जर घेतला आपण तर या सगळ्यांची बेरीज 8 आणि 2 10 0, 1 हातचा 1 आणि 8 9 7 16 6 परत 1, तर 360 डिग्री आपल्याला मिळून जाते सगळंच, राईट. तर आता याला थोडंसं आपल्याला सिस्टमॅटिक लिहावं लागेल. ओके, तर पहिल्यांदा एक फिगर काढा. मी तर एक्सप्लेन केला पूर्ण प्रॉब्लेम, तर फक्त आपल्याला व्यवस्थित लिहून काढायचं. हा, लेट अस स्टार्ट. लेट मेजर ऑफ अँगल डी है ना. या फिगर मध्ये आपण डी ला सपोज केलाय 2π/5 रेडियन. देअरफॉर मेजर ऑफ अँगल डी इक्वल टू 2π/5 मल्टिप्लाइड बाय 180/π. याचं रेडियनचं आपण काय करतो डिग्री मध्ये करायला लागेल. आणि किती आले कॅन्सलेशन करून इकडे आपल्याला पाय कॅन्सल होणार, इथे 36 येणार, ठीक आहे. 36 दोन्ही 72 डिग्री होणार मेजर ऑफ अँगल डी, राईट. जर डी जर 72 झाला तर या तिघांची बेरीज किती राहणार आहे, इथे कॅल्क्युलेट केल्याप्रमाणे 288 राहणार. ओके, पण त्याच्या अगोदर आपण ह्या बाकी तीनच्या मेजरमेंट या रेशो मध्ये ते सांगूया. द रिमेनिंग 3 angles are in the ratio 2:3:4. That is, angles काय असतील मग आता 2K 3K and 4K. आणखीन याची सम किती येणार या तिघांची, तर या तिघांची किंवा आपण चौघांची सम लिहू. वी नो मेजर ऑफ अँगल हा ए प्लस मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल सी आणि मेजर ऑफ अँगल डी. या सगळ्यांची बेरीज नक्कीच 360 असणार आहे. चौकोन आहे तो. तर ह्या तिघांना आपण काय कन्सिडर केले 2K 3K 4K. इथे लिहूयात आपण 2K 3K आणि 4K, राईट. आणि प्लस हा डी चा मेजरमेंट काढले 272. चल यांची बेरीज करू, किती येणार आहे 9K. 72 तिकडे जाऊन वजा झाल्यास 288 येणार आहे. K पाहिजे, 9 ने डिवाइड केल्यास आपल्याला मिळतं 32 डिग्री है ना. हे 9 27 1 उरला 18 9 2 18, तर K ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 32 डिग्री. अगोदर आपण कॅल्क्युलेट केलेलंच आहे. Therefore remaining angles are 2
2k म्हणजे 2 गुणिले 32 डिग्री झाला 64. त्याच्यानंतर 3k म्हणजे 3 गुणिले 32 32 त्रिक 96 अँड 4k है ना 4k म्हणजे 4 गुणिले 32 डिग्री असणार आहे. 32 गुणिले 4 दुनी 8 4 त्रिक 12 128 डिग्री. ओके दॅट इज बरं हे अँगल्स आपण डिग्री मध्ये मिळवले. आपल्याला त्याला रेडियन मध्ये सुद्धा कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी सिंपल या प्रत्येक अँगलला आपल्याला π/180 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके करूयात मल्टिप्लाय. 64 डिग्री इक्वल टू 64 इंटू π/180 है ना. हे असं जर आपण केलं तर रेडियन मध्ये मिळणार. कशाने कॅन्सल होऊ शकेल. 4 नंतर नक्कीच होणार आहे. 4 ने इथे कॅन्सल केलास 16 इथे 4 ने कॅन्सल केलास 45 येणार. तर आणखीन 16 आणि 45 मध्ये काही कॅन्सल होत नाही. 16 π/45 रेडियन हा एक अँगल आला. त्यानंतर हा 96 साठी आपण फाइंड आउट करूया. 96 डिग्री 96 इंटू π/180 एवढे रेडियन्स. इथे सुद्धा 4 न कॅन्सल करूयात आपण तर 24 मिळेल. इथे येईल 45 आणि परत 3 न कॅन्सल होणार मित्रांनो. इथे 3 8 24 आणि इथे येईल 15. तर इथे राहील 8 π/15 रेडियन. आणखीन एक अँगल राहतो अँड आणखीन कोणता अँगल आहे बघा. 64 झाला 96 झाला 128 वाला 128 डिग्री आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्शन करायचंय. 128 गुणिले π/180 एवढे रेडियन असणार आहेत. तर पुन्हा आपण 4 ने कॅन्सल करूयात. 4 त्रिक 12 4 दुनी 8 आणि इथे येणार 45. आता 32 आणि 45 मध्ये काही कटत नाही. 32 π/45 रेडियन्स. ओके तर डिग्री मधले अँगल्स आहेत. पहिला दिलेला त्यांनी 72 पुन्हा 64 96 आणि 128 आणि रेडियन मधले अँगल्स आहेत. हा एक हा दुसरा आणि हा तिसरा आणि पहिला तर आपल्याला दिलेला आहे तो 2π/5. ओके तर इथे आपण थांबूयात मित्रांनो.